कागल नगर परिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्रात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनवरील 3 उमेदवारांच्या बटनांवर थेट शाई लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आलाय। यामुळे मतदारांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला, तर केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। कागल नगर परिषद निवडणुकीत मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक 10 मधील नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये मोठा गैरप्रकार समोर आला। मिळालेल्या माहितीनुसार 3 उमेदवारांसमोरील बटनांवर शाई लावलेली आढळली। यामुळे मतदारांना गोंधळात टाकून मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर येतोय। हा प्रकार लक्षात येताच केंद्राच्या बाहेर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कागलचे तहसीलदार अमर वाकडे यांनी तातडीनं केंद्रावर धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। दरम्यान कागल पोलीस प्रशासनानं त्वरित हस्तक्षेप करून संतप्त कार्यकर्त्यांना पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। प्रशासनाच्या कारवाईनंतर आता प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली।